14 एप्रिल. आपण सर्वजण डोळे उघडे ठेवून वावरतो, पण महाराज म्हणतात की खरं आपण संसाराच्या मोहात झोपलेलो आहोत. आजच्या प्रवचनात आपण पाहणार आहोत की जेव्हा आपण आयुष्याची चुकीची वाट धरतो तेव्हा संत आपल्याला हाक मारून कसे जागे करतात. 14 एप्रिल. महाराज सांगतात, संत आपल्याला जागे करतात. प्रत्यक्ष विषयाच्या वस्तूच्या संगतीपेक्षा विषयांमध्ये गुंतलेल्या माणसाची संगत जास्त वाईट असते. जसे वाईट विचारांचे परिणाम होतात तसेच चांगल्या विचारांचा आणि संगतीचा परिणामही मनावर होतो. म्हणून नेहमी चांगल्या विचारांच्या आणि चांगल्या माणसांच्या संगतीत राहावे. आपण स्वतःला सुधारण्याऐवजी जगाला सुधारायला जातो. हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. संतांना ओळखण्यासाठी आपल्याला स्वतःच्या मनात भगवंताविषयी थोडं तरी प्रेम असायला हवं. जेव्हा आपण ध्येय विसरून चुकीच्या मार्गावर चालायला लागतो तेव्हा संत आपल्याला अरे तू वाट चुकलास असे सांगून जागृत करतात. संत एकदा आनंदरूप झाले की ते स्वस्थ बसत नाहीत. ते सतत जगाच्या कल्याणासाठी झटत असतात. त्यांचा उद्देश एकच असतो, मला जे कळाले आहे ते लोकांना कळून लोक सुखी झाली पाहिजेत. ते आपल्याला स्वार्थासाठी काहीच सांगत नाहीत, म्हणून त्यांच्या शब्दावर शंका घेऊ नये. संसारातील दुःखांचा उपाय संतांनी ग्रंथामध्ये लिहिलेला आहे, पण केवळ ग्रंथ वाचून उपयोग नाही. जोपर्यंत त्यात सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणत नाही तोपर्यंत त्या वाचनाचा काही उपयोग नाही. संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागणे हाच खरा सत्संगम आहे. आजच्या प्रवचनाचा सर्वात मोठा बोध म्हणजे संतांची आज्ञा पालन करणे हीच खरी संत सेवा होय. आपण केवळ संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून चालायला सुरुवात केली तरी आपण योग्य ठिकाणी पोहोचू. तर मित्रांनो, आज विचार करा, आपण कोणत्या चुकीच्या वाटेवर आहोत आणि संतांचे शब्द आपल्याला कसे जागे करत आहेत. या गोष्टीचा विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. 14 एप्रिल संत आपल्याला जागे करतात. श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यात एक महत्त्वाचा मुद्दा सांगतात, तो म्हणजे संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संत सेवाच होय. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.